आज संपूर्ण मुंबई 90% खोदून ठेवलेली आहे. म्हणजे एक ते पर्यावरण तज्ञ आहेत केस भट, मला वाटतं त्यांचं नाव, त्यांनी सांगितलं दिल्ली ही व्हेंटिलेटरवर आहे तर मुंबई ही आयसीयू मध्ये आहे. उद्या आपण जगायचं कसं हे ठरवणारी ही निवडणूक आहे. आणि ही जी काय 90% मुंबई खोदलेली आहे, इकडून मेट्रो तिकडून मेट्रो, इकडून बोगदा तिकडून रस्ता खोदलाय, तिकडे फुटपाथ खोदलाय, चालायला जागा नाही, फिरायला जागा नाही. संपूर्ण मुंबईमध्ये धूळ आणि सिमेंटचं साम्राज्य आहे. पण त्याच्या प्रदूषणामध्ये सुद्धा, प्रदूषणात सुद्धा भ्रष्टाचार आहे. कारण या सर्व कामांसाठी जे सिमेंट वापरलं जात आहे त्यातलं 50 ते 60% सिमेंट हे अदानीच्या कंपनीकडनं खरेदी केलं जाते. तुम्ही बसा मांडत, हिंदू मुस्लिम महापौर कोण होणार, हा होणार का तो होणार, तो होणार का हा होणार. मराठी माणसाने केवळ घाम गाळून मुंबई नाही मिळवली तर रक्त सांडून मिळवलेली मुंबई. आणि आज ते मोठे कोणी नेते राहिलेले नाहीयेत. पण आमची घराण्याची परंपरा म्हणून, एक आमचं कर्तव्य म्हणून आम्ही तुमच्यासारख्या सगळ्या सैनिकांच्या साथीने हे आक्रमण परतवण्यासाठी उभे राहिलेलो आहोत. आमच्या सोबत येणार आहात की नाही हे ज्याचं त्यांनी ठरवायचंय. ही काही पहिली निवडणूक नाहीये. शिवसेनेला आता या वर्षी 60 वर्ष होतील. अनेक निवडणुका आल्या आणि अनेक निवडणुका झाल्या. काही शिवसेना जिंकली, काही शिवसेना हरली. भारतीय जनता पक्षाबरोबर युती झाली, हिंदुत्वासाठी केली. आणि याच व्यासपीठावरती तोही काळ आठवते, तीही मीटिंग मला आठवते, ज्या मीटिंग मध्ये शिवसेना प्रमुख जॉर्ज फर्नांडिस आणि पवार साहेब होते. युत्या होतात, आघाड्या होतात, मतभेद होतात, लोक दूर जातात. आता नितीश कुमारचं उदाहरण बघितल्यानंतर मला भारतीय जनता पक्षाला हेच प्रश्न विचारायचे आहेत की तुम्हाला हिंदुत्ववादी असलेली शिवसेना का नको, याचं उत्तर आज आम्हाला मिळते. तुम्हाला मुफ्ती मेहबूबा मुफ्ती चालते. संघ मुक्त भारत म्हणजे संघ नको म्हणणारा नितीश कुमार चालतो. मोदींना अतिरेकी म्हणणारे चंद्रबाबू चालतात. पण शिवसेना नको. याचं कारण, जोपर्यंत शिवसेना आहे तोपर्यंत तुम्हाला मुंबईचा घास गिळता येणार नाही हे पक्क माहिती आहे. म्हणून तुम्हाला शिवसेना नकोय. कारण आघाड्या तुटतात मी म्हटलं ना, पण पक्ष संपवण्याचा हा विकृतपणा हा शिवसेनेबरोबर त्यांनी पहिल्यांदा केलेला आहे. आणि महाराष्ट्राच्या ज्या दोन शक्ती, अरे तुमचा कुठला ब्रँड, बँडवाले आहात तुम्ही, नुसता मोदींचे बँडवाले तुम्ही, आमचा ब्रँड संपवायला निघालात. आज ठाकरे तर आम्ही आहोत, एकच आहोत, पण पवार साहेब सुद्धा आमच्या सोबत आहेत. ज्या पवार साहेबांनी देशामध्ये सुद्धा एक मोठं काम केलेलं आहे, म्हणून ही दोन नावं पुसून टाकायची. हे एकदा संपले तर मराठी माणूस उभाच राहू शकत नाही. पण त्यांना अजून कळलेलं नाहीये, मराठी माणूस सहनशील आहे, दयावान आहे. पण कोण जर का अंगावर आला तर शिवसेना प्रमुखांची शिकवण आम्हाला आहे, एक तर कोणावरती वार करू नका, पण जर अंगावर कोण हात उगारला तर तो हात जागेवर ठेवू नका.